नमस्कार मित्रांनो, बुल रनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण या शेअर बाजाराच्या दुनियेतील सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न म्हणजे मार्केट वरती जाईल का खाली जाईल याचा अचूक अंदाज कसा लावायचा. तर आता शेअर बाजाराचा एकदम अचूक अंदाज हा फक्त देवच लावू शकतो. परंतु आपल्याला आपला अंदाज हा 70, 80, 90% एकदम बरोबर येईल. या दृष्टीने जर आपल्याला अंदाज लावायचा असेल तर आपल्याला याच्यासोबतचे काही दृष्टिकोन आणि काही टेक्निक्स आहेत तर ते आपल्याला शिकून घ्यावे लागतील. तर आता आपल्याला शेअर बाजाराचा अंदाज लावायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टी आणि कोणकोणत्या गोष्टीच्या आधारे तो लावला जातो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर काही म्हणजे अल्पकालीन पॅरामीटर म्हणजे जर तुम्हाला शेअर बाजाराचा अंदाज 1 ते 3 महिन्याच्या हिशोबाने लावायचा असेल की 2-3 महिने शेअर बाजार वरती जाईल का खाली जाईल, तर हा अंदाज लावायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या बाबी बघावं लागतील. तर पहिले आहे प्राइस ॲक्शन. तर आता बघा, प्राइस ॲक्शन आणि टेक्निकल अनालिसिस याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. तर त्याबद्दल तुम्हाला ह्या प्रत्येक एक गोष्टीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगेल. तात्पुरता आपण फक्त एक ओव्हरव्ह्यू घेऊ. तर प्राइस ॲक्शनमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न, याच्यामध्ये हॅमर, शूटिंग स्टार, मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार. तर या प्रत्येकाचा म्हणजे कॅन्डल पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न या तिन्ही गोष्टी आपण त्या प्राइस ॲक्शन या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर ट्रेंड लाईन ब्रेकआउट्स, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर या सर्व गोष्टींमध्ये अजून एक छोटी माहिती याच व्हिडिओच्या खाली मी घेतलेलीच आहे, तर त्यावेळेस पण आपण या गोष्टी तिथे डिस्कस करू. मुव्हिंग ॲव्हरेज आणि व्हॉल्यूम ॲनालिसिस. त्याच्यानंतर इंडिकेटर्स. तर याच्यामध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असतो आणि MACD रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा ओव्हरब्रॉड झोन, म्हणजे की असा ठिकाण की जिथे खूप जास्त स्टॉकची खरेदी झालेली आहे आणि असं ठिकाण जिथे खूप जास्त स्टॉकची सेलिंग झालेली आहे, तर याची एक रेंज दाखवतात, त्याला RSI म्हणतात. मग MACD काय असतं की मुव्हिंग ॲव्हरेज कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स. याच्यामध्ये स्टॉक कुठे कन्सॉलिडेट झालेला आहे आणि कुठे तो जास्त डायव्हर्ट झालेला आहे, तर या गोष्टी हा इंडिकेटर दाखवतो. आता ऑप्शन चेन अनालिसिस वरून पण आपण शेअर बाजार वरती जाईल का खाली जाईल याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला याच्यामधून भेटू शकते. बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी एकदम नवीन वाटत असतील, परंतु सध्या फक्त यांचे तुम्ही नावं लक्षात धरा. या प्रत्येक गोष्टीबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी नंतर बनवणारच आहे, तर त्याच्यामध्ये आपण डिटेल या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती घेऊच. तर ऑप्शन चेन अनालिसिस बघा, ऑप्शन चेन अनालिसिस मधून तुम्हाला सगळ्यात महत्वाचा क्लू म्हणजे मार्केट वरती जाईल का खाली जाईल याच्याबद्दल तुम्हाला भेटू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहाव्या लागतात. एक ओपन इंटरेस्ट असतो आणि पुट कॉल रेशो असतो. ओपन इंटरेस्ट म्हणजे की आता ऑप्शन चेन मध्ये प्रत्येक स्ट्राईक प्राइस असतात बघा, म्हणजे 50-50, 60-60 निफ्टीचे पॉईंट सोडून. तर त्या स्ट्राईक प्राइस बद्दल की जे ऑप्शन सेलर कोणकोणत्या स्ट्राईकला जास्त बसलेले आहेत, तर त्या स्ट्राईक प्राइस नुसार आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. आणि तो सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही टेक्निकल अनालिसिसने व्हेरीफाईड केलं तर तुम्हाला एक मार्केटची रेंजच कळू शकते. पण याच्या सर्वबद्दल एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी बनवेल, त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला समजतील. आता तर एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी समजवणे अशक्यप्राय आहे. आता पुट कॉल रेशो, तर याच्यामध्ये आपल्याला कळतं की आता सध्याचा जो ट्रेडिंगचा जो टाइम आहे, म्हणजे 1 वीक साठी असेल, 2 वीक साठी असेल, 1 मंथ साठी असेल, तर त्याच्यामध्ये पुट जास्त विकले गेलेले आहेत का कॉल जास्त विकले गेलेले आहेत. तर याच्यामध्ये जर आपण कळलं तर आपल्याला सेलरच्या पर्स्पेक्टिव्हनं ऑप्शन चेन बघावी लागते. जर याच्यामध्ये जर सेलरनी कॉल जास्त विकले असतील तर समजून जायचं की मार्केट पडणार आहे, आणि पुट जास्त विकले असेल तर समजून जायचं की मार्केट वाढणार आहे. आता व्हॉलॅटिलिटी इंडेक्स. तर इंडिया विक्स नावाचा एक इंडेक्स येतो, त्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी समजते, म्हणजे की मार्केटची डायरेक्शन वरती जाणारे खाली जाणारे हे व्हॉलॅटिलिटी इंडेक्स मधून करणार नाही. तुम्हाला फक्त समजतं की आता मार्केटची हालचाल होऊ शकते किंवा मार्केटची हालचाल नाही होऊ शकत. तर व्हॉलॅटिलिटी इंडेक्सची नॉर्मल व्हॅल्यू 15 ते 35 असते. तर नॉर्मली जर 15 पेक्षा जर कमी व्हॉलॅटिलिटी इंडेक्स असेल तर ते मार्केट सहसा हालत नाही, मग ते रेंज बाउंड मार्केट राहतं. आणि 35 पेक्षा जर जास्त व्हॉलॅटिलिटी इंडेक्स असेल तर आयदर मार्केट वर जाऊ शकतं पटकन किंवा पटकन खाली येऊ शकतं. न्यूज आणि इव्हेंट्स. तर आता याच्यामध्ये तुम्हाला कंपनीचा तिमाही अहवाल किंवा जागतिक आर्थिक घोषणा, जागतिक घटकांचा प्रभाव, या सर्व गोष्टींचा अनालिसिस करून पण तुम्ही मार्केटचं प्रेडिक्शन करू शकता. आता दीर्घकालीन पॅरामीटर म्हणजे तुम्हाला मार्केटचा अंदाज हा 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 6 महिने ते 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष याच्या हिशोबाने किंवा 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष मार्केट कुठं जाईल याचा अंदाज लावायचा असेल तर तुम्हाला काही दीर्घकालीन पॅरामीटर्स वापरावे लागतील. बघा मित्रांनो, लक्षात धरा, अल्पकालीन पॅरामीटर्स हे टेक्निकल अनालिसिस आणि ऑप्शन चेनवरच तुम्हाला भेटतील.
आणि दीर्घकालीन पॅरामीटरसाठी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास लागेल. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात धरा. तर कोणकोणते दीर्घकालीन पॅरामीटर्स आहेत, तर मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जीडीपी मध्ये वाढ झाली तर शेअर मार्केट वाढायला लागतं. आता चलन वाढ झाली तर मार्केट पडायला लागतं. व्याजदर, बँकेचे जर व्याजदर वाढले, आरबीआयने जर व्याजदर वाढले तर काय होतं की सामान्य जनतेकडील पैसा हा कमी होतो. तर त्याच्यामुळे काय होतं की व्याजदर वाढले तर शेअर मार्केट पडायला लागतं. आता बेरोजगारीचा दर वाढला तर तरी शेअर मार्केट पडायला लागतं. आता की विदेशी गुंतवणूकदार, आता FII आणि DII. FII काय असतं, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे बाहेरचे परदेशी गुंतवणुकीदार. आणि DII मध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे भारतातलेच मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आता DII मध्ये दोन प्रकार असतात, एक आहेत की म्युच्युअल फंड आणि दुसरे आहेत इन्शुरन्स कंपनीज. आणि FII हे एक तर बाहेरचे लोक पण असू शकतात किंवा बाहेरच्या म्युच्युअल फंड कंपन्या पण असू शकतात. तर याच्यामध्ये कसं आहे की जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये वाढली तर आपलं मार्केट वरती जायला लागतं, आणि भारतामधून फॉरेन इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला लागली तर मार्केट पडत जातं. तर सध्या आता FII भारतामधून त्यांची गुंतवणूक काढून घेत आहेत, म्हणून सध्या तुम्ही मार्केट पडताना तुम्हाला दिसत असेल. आता बफेट रेशो हा मार्केट कॅप टू GDP रेशो असतो, म्हणजे भारतातील शेअर मार्केटचं एकूण किंमत आणि आपल्या जीडीपीची एकूण व्हॅल्यू, तर या दोघांचं कंपॅरिझन या बफेट रेशो मध्ये केलं जातं. याच्यामध्ये जर जीडीपी वाढलेली असेल आणि मार्केटची किंमत कमी असेल तर ते मार्केट वाढायला लागतं, आणि जर याच्यामध्ये जीडीपी पेक्षा जर मार्केटची व्हॅल्यूज वाढलेली असेल तर ते मार्केट मग पडायला लागतं. तर सध्या भारतामध्ये कसं आहे ना की बफेट रेशो तेवढा लागू होत नाही, कारण आपल्याकडे पूर्ण जी इकॉनॉमी आहे ना, तर ती इकॉनॉमी ही अशी याला काय म्हणता येईल, त्याला इकॉनॉमीमध्ये एक संज्ञा आहे बघा की आपलं ना स्ट्रक्चर्ड मार्केट नाही, अनस्ट्रक्चर्ड मार्केट आहे. त्याच्यामुळे बफेट रेशो भारतामध्ये तसा रेअरलीच यूज केला जातो. आता डेमोग्राफिक इंडेक्स, लोकसंख्या वाढ. बघा, लोकसंख्या वाढली तर शेअर मार्केट हे वाढू शकतं, प्रोव्हाइडेड दॅट त्या लोकसंख्येचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे. तंत्रज्ञान आणि कल्पना, नवीन तंत्रज्ञानाचं कोणकोणते नवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याच्यामध्ये भारतामधील कोणकोणत्या कंपनी त्याच्यात नवीन उदय होत आहे, या तर वाढायला लागलं तर आपलं शेअर मार्केट वाढू शकतं. तर जागतिक आर्थिक वाढ झाली तरी शेअर मार्केट वाढायला लागतं. आता काही राजकीय अस्थिरता, समजा जर भारतामध्ये मोदीचं सरकार जाऊन दुसरं कोणाचं सरकार आलं तर मग शेअर मार्केट हे पडू शकतं. म्हणजे असं पण राजकीय बदलांचे पण शेअर मार्केटवर वेगवेगळे परिणाम होतात. आता कच्च्या तेलाचे दीर्घकालीन दर. बघा, कच्च्या तेलाचे दर जर भारतामध्ये कमी झाले तर शेअर मार्केट वाढायला लागणार, आणि कच्च्या तेलाचे दर जर प्रचंड वाढायला लागले तर शेअर मार्केट कमी होईल. आता बघा, यांना पूर्ण जे पॅरामीटरचा आपल्याला एकत्रित अंदाज करून आपल्याला फक्त शेअर बाजाराचं एक काही अंशी प्रिडिक्शन करता येईल, 70, 80, 90%, पण 100% शेअर मार्केटचं प्रिडिक्शन हे करता येणं अशक्य, म्हणजे अशक्यच आहे. तुम्हाला सांगतो की या जगात देवाशिवाय शेअर मार्केटचं 100% प्रिडिक्शन कोणीच करू शकत नाही. पण हे पूर्ण तुम्ही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन जे पॅरामीटर आहे याचा चांगला अभ्यास करून जर तुम्ही ते अप्लाय केलं तर तुम्ही 70, 80 किंवा 90% पर्यंत पण शेअर मार्केट एक गेस करू शकता. पण 100% काय होईल हे देवाशिवाय कोणालाच करता येणार नाही. तर आता आपण एक एक पॅरामीटरचा डिटेल वाईज अभ्यास बघू. तर पहिले अल्पकालीन पॅरामीटर, त्याच्यामध्ये प्राइस ऍक्शन मध्ये भविष्यातील ते मार्केट वरती जाईल किंवा खाली जाईल. तर याचं जे कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात आणि चार्ट पॅटर्न असतात याचा अनालिसिस करून अंदाज लावणे याला प्राइस ऍक्शन म्हणतात. तर याच्यामध्ये काय असतात, सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल. सपोर्ट लेवल म्हणजे काय असते की अशी लेवल की ज्याच्या खाली मार्केट जाणार नाही. रेजिस्टन्स लेवल म्हणजे अशी लेवल की त्याच्यावरही मार्केट जात नाही. तर आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल कशा काढायच्या, तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल तुम्ही एक चार्ट पॅटर्न वरून पण काढू शकता, आणि दुसरे ऑप्शन चेन नुसार पण, ज्यामध्ये आता पोझिशन आहेत, प्रत्येक स्ट्राईकच्या ज्या पोझिशन्स आहेत आणि तुमचं चार्ट पॅटर्न, या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला सोप्या पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढता येईल. आता कॅन्डलस्टिक पॅटर्न बघा, आता कॅन्डलस्टिक पॅटर्नवर एक सेपरेट व्हिडिओ बनणारच आहे. त्याच्यामध्ये बुलिश पॅटर्न आणि बेरिश पॅटर्न असतात. त्याच्यामध्ये हॅमर काय असतं, मॉर्निंग स्टार काय असतं, शूटिंग स्टार काय असतात, इव्हनिंग स्टार काय असतात, तर या पूर्ण बाबी मी एक्सप्लेन करेल. त्याच्यानंतर ट्रेंड लाईन. आता ट्रेंड लाईन काय असते, मार्केटमध्ये 3च ट्रेंड असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज. तर या ट्रेंड लाईन कशा आखायच्या, त्याच्यामधून कन्सॉलिडेशन कसं काढायचं, त्याचे पॅटर्न कसे काढायचे, तर याचा पण एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. आता मुव्हिंग ॲव्हरेज हे 20 डेज मुव्हिंग ॲव्हरेज असतं, 100 डेज मुव्हिंग ॲव्हरेज, 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की
त्या 20 दिवस त्या शेअरचं जे खाली वरती झालेलं आहे तर त्याचं एक ॲव्हरेज असतं, तर त्याची एक लाईन बनते. तर मग आता 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजची एक लाईन असते, 200 दिवस मुव्हिंग ॲव्हरेजची एक लाईन असते. ही लाईन तुम्हाला त्या चार्ट पॅटर्नमध्ये टाकून आणि ट्रेंड लाईन काढून ते मुव्हिंग ॲव्हरेज लावून त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स काढून आणि या सर्वांचा एकत्रित सार करून तुम्हाला मार्केट प्रिडिक्ट करता येईल. आता व्हॉल्यूम अनालिसिस, व्हॉल्यूम म्हणजे काय की देवाणघेवाण किती प्रमाणात झाली याला शेअर मार्केटमध्ये व्हॉल्यूम म्हणतात. तर व्हॉल्यूमचे पण एक त्याचे इंडिकेटर्स असतात, ते जर तुम्ही तिथे लावले तर तुम्हाला प्रत्येक कॅन्डलवर पण किती व्हॉल्यूम म्हणजे किती खरेदी विक्री झाली याचा अंदाज तिथे लावता येतो. आता आपण ऑप्शन चेंज आणि कसा कसा अनालिसिस करायचं त्याचं आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू. तर सगळ्यात पहिले आहे की ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट म्हणजे की हे प्रत्येक आता ऑप्शन चेनमध्ये स्ट्राईक प्राइस असतात, म्हणजे तिथं ॲट द मार्केट प्राइस एक असते आणि वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला OI म्हणजे प्रत्येक स्ट्राईक प्राइसवर किती प्रमाणात सेलर बसलेले आहेत तर त्याची माहिती म्हणजे OI असतो. तर याच्यामधून तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढता येऊ शकतो, की म्हणजे तुम्ही कोणकोणत्या स्ट्राईक प्राइसवर खूप जास्त OI आहे तर तो बघायचा, म्हणजे पुट साईडला आणि कॉल साईडला, आणि त्या दोघांची एक लाईन काढायची की तोच तुमचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स होतो. आणि तो सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न नुसार पण एक लावू शकता, आणि त्या दोघांचं तुमचं एक फिक्स झालं तर तोच सपोर्ट आणि रेजिस्टन्स 70 to 80% राहतो. आता पुट कॉल रेशो म्हणजे की या ऑप्शन चेनमध्ये पुट जास्त विकलेत का कॉल जास्त विकलेत. जर PCR 1% जास्त असेल तर याच्यामध्ये मंदीची तीव्रता जास्त असते, आणि PCR 1% कमी असेल तर तेजीची प्रवृत्ती वाढते. आता ओपन इंटरेस्ट, आता ना जे मी तुम्हाला सांगितलं की पुट साईडला आणि कॉल साईडला खूप जास्त ओपन इंटरेस्ट कोणत्या स्ट्राईक प्राइसवर आहे ती स्ट्राईक प्राइस बघायची, आणि ती स्ट्राईक प्राइस तुमच्या कॅन्डलस्टिकच्या चार्टवर लावायची, आणि तेच तुमचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून कार्य करतं. आता चेंज इन OI, आता OI चेंज झाला म्हणजे काय झालं की त्या स्ट्राईक प्राइस मधून ऑप्शन सेलर दुसऱ्या स्ट्राईक प्राइसला येऊन बसतायत, म्हणजे की तिथली स्ट्राईक सोडून दुसरीकडे येऊन बसतायत, म्हणजे त्यांना वाटतंय की आता मार्केट इथून हलणार आहे. म्हणजे चेंज इन OI जर खूप जास्त प्रमाणात असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही इंडिया विक्सचं याचं कॉम्बिनेशन केलं तर मग तुम्हाला मार्केटमध्ये मुवमेंट कधी येणार आहे याचा तुम्हाला अंदाज लागू शकतो. आता या सर्व गोष्टी एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला एक 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 व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, तर त्यावेळेस आपण चांगल्या प्रमाणात डिस्कस करू. तर आता जर समजा निफ्टी 50 मध्ये तुम्हाला जर 25च्या कॉल स्ट्राईकवर मजबूत OI असेल तर मग तुम्हाला समजू शकतं की तिथपर्यंत मार्केट जाऊ शकत नाही, कारण त्याच्यावर जर गेलं मार्केट तर त्या स्ट्राईक प्राइसवर जो ऑप्शन सेलर बसलेला आहे तर मग त्याला नुकसान होईल, असं आहे. आता FIIs आणि DIIs, तर याच्यामध्ये आपण जसं ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की शेअर मार्केटमध्ये जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट जर खरेदी वाढली तर मार्केट वरती जातं, आणि त्यांनी याच्यामध्ये सेलिंग केली तर आपलं मार्केट पडायला लागतं. आणि तेच FIIs आणि DIIs या दोघांचंही सेमच असतं, खरेदी वाढली मार्केट वरती जाणार, विक्री वाढली मार्केट खाली येणार. आणि FIIs आणि DIIs कोण आहे हे पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच. DII मध्ये 2 प्रमुख घटक आहेत, एक म्हणजे म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स कंपन्या. आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन मध्ये फॉरेन मधले मोठे लोक फॉरेन याचे नाही जाणे, फॉरेनचे म्युच्युअल फंड किंवा तिथल्या असेट मॅनेजमेंट कंपनीज. आता बफेट रेशो मध्ये मार्केट कॅप टू द GDP रेशो, याच्यामध्ये आपण बघतो की मार्केटची जेवढी किंमत आहे आणि जेवढी GDP ची व्हॅल्यू आहे आणि मार्केटची व्हॅल्यू आहे तर याचं गुणोत्तर काढलं जातं. तर याच्यामध्ये जर 75% जर ते कमी असेल तो रेशो, तर त्याच्यामध्ये असं समजतं की याच्यामध्ये मार्केटचं व्हॅल्यू कमी आहे आणि GDPचं व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे मार्केट वाढणार आहे. आणि याच्यामध्ये जर हा रेशो 100%च्या वर असला म्हणजे मार्केटची व्हॅल्यू जास्त झालेली आहे आणि GDP कमी आहे, तर तिथं वाढीची शक्यता नाही, ते मार्केट पडणार. तर आपण अजून दुसरे कोणते निर्देशांक आहेत ते बघणार आहोत. तर आता याच्यामध्ये जीडीपीत वाढ झाली तर मार्केट वरती जाणार, चलन वाढ झाली तर मार्केट खाली येणार, व्याज दर वाढलं तरी मार्केट खाली येणार. आणि ते त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे तर ते इथे आपण थोडंसं डिस्कस केलेलंच आहे. त्याच्यानंतर आता ग्लोबल काय चेंजेस होतात, त्याचे शेअर मार्केटवर कसे परिणाम होतात हे आपण जाणून घेऊ. तर याच्यामध्ये फेडरल रिझर्व्ह, आता जसे भारताचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तसे अमेरिकेचे रिझर्व्ह बँकला फेडरल रिझर्व्ह म्हणतात. तर आता त्या फेडरल रिझर्व्ह मध्ये धोरणाचा चेंज झाला तर मग त्याच्यामध्ये काय आहे की त्याचे परिणाम ते डॉलरवर होतात, आणि डॉलरचे परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतात. तर अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचे पण शेअर मार्केटवर परिणाम होतात. त्याच्यानंतर कच्च्या तेलाचे दर, आता कच्च्या तेलाचे दर वाढले तर आपल्याकडं
सगळ्याच गोष्टीची किमती वाढ होते आणि किंमत वाढ झाली की मार्केट खाली येतं. आता व्यापार, युद्ध, साथीचा रोग ह्या जर अशा जर बाबी जर भारतामध्ये आल्या की लगेच शेअर मार्केट हे पडायला लागतं. आताच तुम्ही बघत असाल बघा, तो एक नवीन व्हायरस आलेला आहे, तर त्याच्यामुळे पण सध्या मार्केट हे पडत आहे. आता सध्या जे मार्केट पडते त्याचे प्रमुख दोन कारण आहे. हे एक नवीन जो निमोनियाचा व्हायरस आलेला आहे आणि दुसरं म्हणजे काय की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर भारतामधून आपली गुंतवणूक काढता या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या मार्केट पडत आहे. आता कंपनीच्या त्रैमासिक अहवालामध्ये जर त्या कंपनीचं ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला नसेल तरी तो विशिष्ट शेअर हा पडायला लागतो. आता आर-एस-आय मध्ये तुम्हाला ओव्हरब्रॉट आणि ओव्हरसोल्ड म्हणजे खूप जास्त प्रमाणात खरेदी झालेला भाग आणि खूप जास्त प्रमाणात विक्री झालेला भाग याची एक रेंज दिसते. याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे, तेव्हा आपण हे सगळं डिस्कस करू. एमएससीडी याच्यामध्ये आपल्याला ब्रेकआउट होण्याच्या अगोदर त्या स्टॉकचं कन्व्हर्जन झालेलं आहे का डायव्हर्जन झालेलं आहे त्या गोष्टी दिसतात. आता इंडिया विक्स म्हणजे व्हॉलॅटिलिटी इंडेक्स, तर याच्याबद्दल असं आहे की याची नॉर्मल व्हॅल्यू 15 ते 35 असते. जर हा 15च्या जवळपास असेल तर मार्केट रेंज बाउंड म्हणजे ते कुठं चालणार नाही, ते साईडवेज चालणार आहे. आणि याची व्हॅल्यू 25, 30, 35 अशी झाली तर समजायचं मार्केट एक वरती जाणार आहे किंवा खाली येणार आहे, ते पण पटकन. कमी विक्स असेल तर ते मार्केट स्टेबल दाखवतं आणि स्थिर आहे असं दाखवतं. विक्स वाढला म्हणजे समजायचं की मार्केट वरी जाणार आहे किंवा खाली जाणार आहे. तर या पूर्ण जेवढे आपण इंडिकेटर्स आणि जे पॅरामीटर्स बघितले याचा जर तुम्ही एकत्रित चांगला डिटेल अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटचा बऱ्यापैकी चांगला अंदाज लावता येऊ शकतो. मित्रांनो, लक्षात धरा की ह्या पण सर्व पायऱ्यांचा तुम्ही कितीही डिटेल अभ्यास केला आणि कितीही भारी अभ्यास केला आणि ह्या जगातल्या कोणत्याही CA-CFA झालेल्या माणसाला सुद्धा मार्केटचा 100% हे मार्केट वरतीच जाणार का खालीच जाणार हे सांगणं अशक्य म्हणजे अशक्य आहे. फक्त हा देवच ही गोष्ट सांगू शकतो. माणूस फक्त या सर्व बाबींचा, या सर्व पॅरामीटरचा डिटेल अभ्यास करून 70, 80, 90% पर्यंत तुम्ही एक बरोबर अंदाज लावू शकता, पण 100% अंदाज लावणे हे माणसाच्या हातात नाही. आणि कोणी जर तुम्हाला तसं सांगत असेल तर तुम्हीच मूर्ख आहात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या बुल रनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.